नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे फिनिक्स कोचिंग क्लासेसमध्ये मी खेडकर मॅडम तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप मधील 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हा स्वाध्याय मी तुम्हाला स्पष्टीकरणासह समजून सांगणार आहे. चला तर स्वाध्याय सोडवायचा आहे ना, मग पटकन वही पेन घेऊन बसायचं आहे तुम्ही सुद्धा. चला तर सुरुवात करूया. प्रश्न पहिला, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती समसंख्या आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 50 समसंख्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. इथे मी 3 ला गोल करून घेत आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा पहा, 1 ते 100 या संख्यामध्ये 7 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो असा प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थ्यांनो, मी माझ्या याआधीच्या व्हिडिओमध्ये 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो किंवा तो किती वेळा येत नाही याविषयी मी माहिती दिलेली आहे. तुम्ही जर अजूनही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर नक्कीच पहा, त्याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासात भरपूर असा उपयोग होईल. तर प्रश्न दुसरा पहा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 7 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो असा आपल्याला विचारलेला आहे. तर 7 हा अंक जास्तीत जास्त 20 वेळा येतो. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. इथे मी 4 ला गोल करून घेत आहे. त्यानंतर पुढील तिसरा प्रश्न पहा. तिसरा प्रश्न असा आहे, 23 ते 75 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा, 23 पासून सुरुवात करायची आहे आणि 75 पर्यंत किती संख्याच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सर्वात प्रथम एकक स्थानी 4 अंक असणाऱ्या संख्या आपण पाहूया. पहिली संख्या 24, नंतर 34, 44, 54, 64 आणि 74. म्हणजेच एकूण 6 संख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक असणार आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजेच 6 संख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक येतो. तर इथे प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर पर्याय क्रमांक 2 ला मी गोल करून घेत आहे. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक नसणाऱ्या किती संख्या आहेत असं विचारलेलं आहे. तर प्रश्न चौथा 1 ते 100. आता इथे 1 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक नसणाऱ्या एकूण 80 संख्या आहेत. म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्याला मी इथे गोल करून घेत आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, 1 ते 100 मध्ये किती संख्या 3 अंकी आहेत असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की 1 ते 100 मध्ये फक्त एकच संख्या 3 अंकी आहे आणि ती म्हणजे 100. म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. इथे मी 3 ला गोल करून घेत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना 6वा प्रश्न, 1 ते 100 या संख्यामध्ये किती संख्यामध्ये 1 व 9 हे दोन्ही अंक आहेत असं विचारलेलं आहे. म्हणजे अशा कोणत्या संख्या आहेत की ज्याच्यामध्ये 1 आणि 9 हे दोन्ही अंक वापरलेले आहेत. तर पहा, अशा फक्त 2च संख्या आहेत ज्याच्यामध्ये 1 व 9 हे दोन्ही अंक आहेत. पहिली आहे 19 आणि दुसरी 91. म्हणजेच 1 ते 100 या संख्यामध्ये फक्त 2 संख्या अशा आहेत ज्यामध्ये 1 व 9 हे अंक वापरलेले आहेत. म्हणजेच प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर
पर्याय क्रमांक 1 आहे. त्याला इथे मी गोल करून घेत आहे, पहा. त्यानंतर 7वा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना कोणता अंक सर्वात कमी वेळा लिहिला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, याचं उत्तर असं आहे की 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 0 हा अंक सर्वात कमी वेळा लिहिला जातो. म्हणजेच प्रश्न क्रमांक 7 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. तर विद्यार्थ्यांनो, पहा, आपण 1 ते 7 पर्यंतचे प्रश्न सोडवलेले आहेत. आता त्या पुढील प्रश्न आपण सोडवूया. तर पहा, इथे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 8, 1 ते 100 या संख्यापैकी किती संख्यांच्या एकक व दशक स्थानी समान अंक आहे असं विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने जर सांगायचं म्हणेल तर 11चा पाढा लक्षात डोळ्यासमोर आपल्या आणायचा आहे. तर 11च्या पाढ्यामध्ये प्रत्येक दोन्ही एकक आणि दशक स्थानी सेम अंक म्हणजे सारखाच अंक आहे. तर पहा, आता त्या कोणत्या संख्या आहेत ते आपण शोधूयात. तर त्या संख्या 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. म्हणजेच एकूण 9 संख्या अशा आहेत ज्यांच्या एकक व दशक स्थानी समान अंक आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 8 चे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. इथे मी 2 ला गोल करून घेत आहे. त्यानंतर 9वा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असेल असं विचारलेलं आहे. तर पहा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता फक्त 100 याच एका संख्येच्या दशक स्थानी 0 हा अंक असेल. म्हणजेच प्रश्न क्रमांक 9 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. इथे 4 ला गोल करून घेत आहे मी. त्यानंतर 10वा प्रश्न पहा, 1 ते 40 या संख्यामध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत असं विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न सोडवताना आपण काय करूया, सर्वात प्रथम 2 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत ते पाहूयात. तर पहा, 2 हा अंक असलेल्या संख्या 2, 12, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 32. म्हणजे 13 संख्या अशा आहेत ज्यामध्ये 2 हा अंक आलेला आहे. म्हणजेच संख्या 40 पर्यंत दिलेल्या आहेत. म्हणजेच 40 मधून जर आपण 13 वजा केले तर आपलं उत्तर 27 येतं. म्हणजेच प्रश्न क्रमांक 10 चे पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे 27 अशा संख्या आहेत ज्यामध्ये 2 हा अंक नाही. आपण काय केलं पहा, सर्वात प्रथम 2 हा अंक असलेल्या संख्या शोधल्या. त्या एकूण 13 होत्या. त्या आपण 40 मधून वजा केल्या आणि आपली वजाबाकी त्यानंतर काय आलेली आहे, 27. म्हणजेच 10चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्याला आपण गोल करून घेत आहे मी इथे. त्यानंतर 11वा प्रश्न पहा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यामध्ये 0 हा अंक नसतो असं विचारलेलं आहे. तर हा प्रश्न देखील पहा, आपण वरील पद्धतीने सोडवणार आहेत. सर्वात प्रथम 0 हा अंक असणाऱ्या संख्या शोधूयात कोणकोणत्या आहेत आणि त्या काय करायच्या, 100 मधून वजा करायच्या. तर 0 हा अंक असणाऱ्या संख्या 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. म्हणजे एकूण 10 संख्यांमध्ये 0 हा अंक आहे. म्हणजेच नसलेल्या संख्या किती, 100 वजा 10 किती, 90. म्हणजेच प्रश्न क्रमांक 11 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्याला मी गोल करून घेत आहे. त्यानंतर 12वा प्रश्न पहा, 1 ते 100 या संख्यामध्ये 20च्या पटीत येणाऱ्या किती संख्या आहेत. पहा, अशा वेळेस 20च्या पटीत
विचारलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर 20चा पाडा फक्त 100 पर्यंतचा आपण पाहणार आहोत, त्यापुढे नाही, कारण की आपल्याला 1 ते 100 संख्यांमध्ये विचारलेला आहे त्यामुळे. तर पहा त्या कोणत्या संख्या आहेत, तर आपण पाहूयात कोणकोणत्या आहेत त्या. 20, 40, 60, 80 आणि 100. म्हणजे 5 संख्या ह्या 20च्या पटीत आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 12चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्याला मी गोल करून घेत आहे. त्यानंतर 13वा प्रश्न. 1 ते 100 या संख्यामधील सर्वात लहान अंक परत वाचते मी. 1 ते 100 या संख्यामधील सर्वात लहान एक अंकी संख्या व सर्वात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. तर पहा, सर्वात लहान एक अंकी संख्या 1 आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या 99. 100 पर्यंत विचारलेलं आहे त्यामुळे. म्हणजेच 99 अधिक जर आपण 1 केलं तर 100. बेरजेचं उत्तर काय येतं? 100. म्हणजेच प्रश्न क्रमांक 13चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ते आपण गोल करून घेऊया तिथे. त्यानंतर 14वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या 90 आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर पर्याय क्रमांक 2. तर पहा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आज मी तुम्हाला स्वाध्याय 1 ते 100 प्रश्नांवर 1 ते 100 संख्यांवर आधारित जो घटक आहे त्यावरील स्वाध्याय मी इथे तुम्हाला समजून सांगितलेला आहे. विद्यार्थ्यांनो, प्रथमच जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.